चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर गेल्या काही वर्षात सामाजिक प्रश्नांवर सातत्यानं काम करत लोकसंपर्क वाढवत आणि महिलांच्या हक्कासाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या शैलजा सिद्धाराम जानकर यांनी आता निंबर्गी पंचायत समिती गट भंडारकवटे गटमधून जोरदार राजकीय पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे। हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट किंवा भाजप पक्षाकडून तिकीट मिळाल्यास त्या प्रत्यक्ष रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। 12वी विज्ञान शाखेपर्यंत शिक्षण घेतलेल्या शैलजा जानकर यांचे पती सिद्धाराम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटच्या विद्यमान तालुका उपाध्यक्ष आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे ते तालुका अध्यक्ष असताना तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांनी पक्षाच्या शाखा देखील उघडल्या। सिद्धाराम जानकर हे सामाजिक कार्यासाठी आणि न्यायासाठी कार्यरत असलेले आणि लोकांमध्ये लोकप्रिय नाव। त्यांच्या कार्याचा प्रभाव शैलजा यांच्या लोकसंपर्कातही जाणवतो। गोरगरिबांच्या अडचणी सोडवणं, शासकीय योजना मिळवून देणं, महिलांच्या समस्या समजून घेणं अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलंय। गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ एकमतानं झालेला पराभव हा त्यांच्या जनाधाराला धक्का न देता उलट त्यांच्या कार्यक्षमतेवरची लोकांची खात्री अधिक दृढ करणारा ठरलाय। या पराभवानंतरही त्यांनी कामाची गती कमी न करता गावोगावी संपर्क मोहीम सुरूच ठेवली आहे। निंबर्गी पंचायत समिती गणात शैलजा जानकरांच्या प्रवेशाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। नव्या उत्साहानं आणि अधिक बळकट संघटनांसह त्या निवडणुकीत उतरतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमधून पाहायला मिळतोय। माळशिरसचे विद्यमान आमदार उत्तम जानकर हे सिद्धाराम जानकरांच्या नात्यातील असून त्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांशी उत्कृष्ट असे त्यांचे संबंध आहेत। त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झाली तर तालुका पातळीवर नाही तर जिल्हा राजकारणातही या निवडणुकीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन तयार होणार आहे। आगामी निवडणुकीत शैलजा जानकर हे नाव तालुक्यात चर्चेचा आणि उत्सुकतेचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे। त्यांच्या दमदार पुनरागमनात सर्वसामान्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।